मला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाले आणि धनंजय मुंडे कटाचे सूत्रधार असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। माझे जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले। जरांगेंनीही नार्को टेस्टची तयारी दर्शवली आहे। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची 2.5 कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय। सुपारी दिलेल्या आरोपींबरोबर मुंडेंच्या अनेक बैठका झाल्या असंही जरांगेंनी म्हटलंय। सुपारी दिलेल्या आरोपींबरोबर धनंजय मुंडेंचे मेसेजेस, व्हॉट्सअप कॉल, फेस टाइम कॉल असल्याचाही आरोप जरांगेंनी केलाय। मला मारण्यासाठी 3 पद्धतीचे प्लॅन रचण्यात आल्याचं मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। जरांगेंना मारण्याचे 3 प्लॅन, जरांगेंचा दावा। पहिला, हत्या करून मारून टाका। दुसरा, गोळ्या किंवा औषध देऊन मारा। तिसरा, घातपात करून मारा। धनंजय मुंडेंनी मारण्याचा कट कसा रचला याचा दावा जरांगेंनी केलाय। कांचन हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए आहे। सुपारी दिलेल्या 2 आरोपींना घेऊन कांचन परळीला गेला। आरोपी ज्यावेळेला पोहोचले त्यावेळेला धनंजय मुंडे बैठकीमध्ये होते। धनंजय मुंडेंनी बैठक सोडून आरोपींबरोबर 20 मिनिटं चर्चा केली। दोन्ही आरोपी धनंजय मुंडेंना प्रत्यक्ष तिथे भेटले। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए। त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला। तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी, तिथं एक आधीच दुसरा होता ह्याच दोन्हीतला। तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही। तो म्हणला माझ्याजवळ हायलंय मोठं, मी लागन ते देतो। मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं। मग नंतर धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती। मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो। अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं। आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल। मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातोय का। त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते ना, अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात। नंतर छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्याला धनंजय मुंडे आरोपींची वाट बघत होते। काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला। हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू। आता खरं असन खोटं असन तपास करा, आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो। जरांगेंनी 2 आरोपींना भेटल्याचा आरोप केला होता। त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता। हे खोटं आहे, हे खोटं आहे। भाऊबीजेच्या दिवशी या आरोपींनी धनंजय मुंडेंसोबत पुन्हा कट शिजवला। हा कट सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोरच्या निकेतन बिल्डिंग मध्ये शिजला। या प्रकरणात एकूण 8 ते 10 जणांचा समावेश आहे। आरोपींनी गाडीना ठोकून घातपाताचा प्लॅन मुंडेंना सांगितला। धनंजय मुंडेंकडे आरोपींनी गाडीची मागणी केली। धनंजय मुंडे आरोपींना जुनी गाडी द्यायला तयार झाले। राज्याबाहेरच्या पासिंगची जुनी गाडी मुंडे आरोपींना देणार होते। जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत आरोपींबरोबरची एक क्लिप ऐकवली, ज्यात धनंजय मुंडेंचा आवाज असल्याचा दावा केलाय। साहेब आले परळीला? नाही, पुण्याच्या आता। बरं साहेब, काय करायचं मग? थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका, थांबा। मला माहिती योग्य वेळेला करतो। तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंगची। चालतं, काय अडचण सांगतो। ड्रायव्हर येणार का? ड्रायव्हर येतो मग साहेब। नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे। आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल। हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहेत का मग? नाही, मी रविवारी, उद्याच रविवारी साहेब, मग येतो मी तुम्हाला बोलतो ना। परवा रविवार? हा, परवा सोमवार येऊ का? चालतंय, येतो साहेब परवा। त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी। हे तो प्रकार। आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं। माझ्याकडे काय आहे काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं. आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं. एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो. आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहेत. कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. दुसरी ऑडिओ क्लिप जी जरांगेंनी ऐकवली त्यात आरोपींचा 2 कोटींबद्दलचा संवाद असल्याचा दावा केलाय. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काय विषय नाही. शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार आहे. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम, आता परत शुक्रवारी म्हणला. शुक्रवार पासून 100% होते. आता किती देतो म्हणले? मी त्यांना बोललो ना, ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा चल मग मला काय, माझं 1.5 कोटी द्या तुम्ही, तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने. कसं बरं? मला बाद झाली बाबा, मला तेवढीच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना, काय अडचण नाही. जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंनी सीबीआय चौकशी आणि नार्को टेस्टची तयारी असल्याचं म्हटलं. यावर जरांगेंनी मुंडेंवर पलटवार केला. माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा. जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा. आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. अरे जातवान आहे रे, धन्यासारखा नाही मी. हा, मी जातवान आहे, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. तर धनंजय मुंडे यांच्यासोबत आरोपी कांचनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पत्रकार परिषदेत कांचनचं नाव घेण्यात आलं होतं. धनंजय मुंडे आणि कांचनचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तर धनंजय मुंडे यांचे आरोपी कांचनसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेतही कांचन या व्यक्तीचं नाव घेण्यात आलेलं होतं. आणि आता मुंडेंचे याच आरोपी कांचन सोबतचे फोटो व्हायरल